कैरीची सुद्धा भाजी बनवली जाते हे तुम्हाला माहिती होतं का? नमस्कार, मी उज्ज्वला. आज खूप दिवसांनी लाल माठ घरी आणला होता. आता त्याचं काय आहे ना, 5व्या महिन्यात जेव्हा मी ब्लड रिपोर्ट केले होते ना, तेव्हा माझं ना HB लेवल म्हणजे हिमोग्लोबिनची लेवल कमी दाखवली होती. आणि आता पुन्हा एकदा मला ब्लड रिपोर्ट करायचे आहेत. म्हटलं काहीतरी हेल्दी आणि रक्तवाढीस मदत होईल असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. आणि त्या लाल माठाची भाजी ही प्रेग्नन्सीमध्ये खाण्यात ना सर्वात फायदेशीर आहे. आता त्यात ना फायबर, आयरन, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी ना आवश्यक असते. पण नुसत्या पालेभाज्या खाऊन चालत नाही, तर त्याचबरोबर इतर पौष्टिक पदार्थांचा पण ना आपल्या जेवणात समावेश नक्की केला पाहिजे. आता जेवण वगैरे झाल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला थोडं सोनाराच्या दुकानात काम होतं. काहीतरी छोटी मोठी खरेदी करायची होती. ती का आणि कोणासाठी हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. त्यानंतर ना घरी आल्यानंतर खूप दिवसापासून ना ह्या कच्च्या कैऱ्या होत्या, त्यामुळे मी विचार केला आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. आता तेल गरम करून राई जिऱ्याची फोडणी दिली. मग त्यात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, हळद, लाल तिखट टाकून ना मग त्यात कैरीच्या फोड्या टाकून घेतल्या. मग ते छान मिक्स करून त्यात गूळ आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटं गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. आता ह्याला तुम्ही भाजी म्हणून खाऊ शकता किंवा लोणचं म्हणून सुद्धा खाऊ शकता. मी तर लोणचं म्हणूनच खाणार आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी माझी थाली एन्जॉय करते. बाय बाय.